नमस्कार. अधिक मास महात्म्य अध्याय 18. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जय जयाजी मंगलधामा. मंगलनाम तुझे आत्मया रामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अनामातीत तू. अमंगळ हे माझी काया. मंगल नाम तुझे हे रघुराया. मंगल जननी दुहिता प्रिया. करी छाया कृपेची. तव कृपाबळे समस्त. वदेन म्हणतो समग्र ग्रंथ. तो सिद्धी पाववी समस्त. ठेवी वरदहस्त शिरी माझ्या. ऐका श्रोते जनसादर. मल महात्म्य परिकर. लक्ष्मी नारायण संवाद थोर. भावे साचार परिसीजे. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी. विंध्याद्री पर्वत निर्धारी. नर्मदा वाहे अमृतमय नीरी. वृक्षतिरी शोभती. नाना वृक्ष सुशोभित. नारी केळी फळभारे लवत. ताडमाड खर्जुरी शोभत. वृक्ष शोभती नानापरी. तेथे हंस कारंडव चक्रवाके. मयूर चातक बदके. मूषक नकुळ बिडाळके. आनंदे देखे खेळती. तेथे ऋषी समुदावो भरवा. स्नान संधे आराधिती उमाधवा. यक्षगण गंधर्वा ते तेधवा. आराम रमवी सर्वाते. तेथे भवानी सहित शूळपाणी. क्रीडार्थ येताती तयेवनी. ऐसी ते परमशोभित स्थानी. अनुपम्य न वदवे. तेथे भृगुनामे एक नगरी. परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी. तप आदरे करिताती. तव तया नगरी एक ब्राह्मण. भृगुवंशज सकुलीन. वेदाध्यायी परमनिपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. नाम तया कुळशर्मा. जाणे सर्व धर्म अधर्मा. तयाची भार्या उपरमा. कुशावती नाम तियेचे. तिच्या उदरी कन्यारत्न. प्रसवली ते गुणनिधान. रूपे परमलावण्य. नाम जाण मेधावती. एकुलती एक वंशस्थळी. अतिसुंदर रूपागळी. उणी तिज पुढे नैषद बाळी. बहु आगळी चतुरपणे. ओठ जिचे अति आरक्त. गौरांगी शोभिवंत. सिंहाकृती कटी शोभत. मृगनेत्री गजगामिनी. प्राप्त होता 16 वर्षे. कुच चमकती जंभीरा जैसे. पीतवर्ण साजिरे सरसे. देखता मानस संतोषे. तपिये विसरदे तपा. जपिये विसरदे जपा. पाहता जियेचे स्वरूपा. वीर्य ढळे क्षणार्धे. ऐसी ते लावण्याची ज्योती. पाहता नेत्र तटस्थ होती. पिता अवलोकिता तये प्रती. झाली उपरती मृगांक. मग पितयाने वर विचार. करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विजकुमर. अति सुंदर सुलक्षणी. वेदशास्त्र संपन्न होती. मान्यता विशेष सर्वाठाई. घटितार्थ पाहुन ते समयी. तिथी निश्चयोपयी केला. सालंकृत कन्यादान. करुणी अर्पिले कन्यारत्न. 4 दिवस सोहळा संपूर्ण. ब्राह्मण भोजन यथाविधी. काही एक दिवस श्वशूर मंदिरी. राहिले से ते सुंदरी. उभयता प्रीती पडी भारी. न सोडिती एकमेका. क्षण एक वियोगे व्यथा. सहन होईना उभयता. तव दैवयोग विचित्रता. न सोडी सर्वथा कवनाथे. एकदा नर्मदा तिरी विप्रकुमार. जलक्रीडा करीती निर्भर. सन्निध्य पातला एक मगर. नेला ओढूनी पाताळा. तिरी होता जो समुदाव. हाहाकार करती जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव. मात जाणविली पितयाते. वक्षस्थळ ताडिती माता पिता. श्वशुरासहित धावली कांता. शोक करीती माता पिता. हा हा जगन्नाथा काय केले. मृत्युका घेऊनी वदनी. घाली तसे ते कामिनी. शोकवर्णिता उलोपाहे धरणी. कवीची वाणी कुंठित. म्हणे आहा देवा जगन्नाथा. कोठवरी भोगू वैधव्य व्यथा. जन म्हणती हे ललना आता. करील काई नेणवे. म्हणे बुडाले माझे जहाज. वोस पडली माझी सेज. सौभाग्य दग्ध झाले आज. बोलू गुज कवनाते. ऐसा विलाप करिता ते कांता. पिता सावरी तिये ते तत्वता. परीन सोसवे दुःख अवस्था. सावरूनी पिता धरी बळे.
पहा नाही कोणी कोणाची, अवघी सांगाती सुखाची. वेळ येता मृत्यू काळीची, अंती एकलाची जातसे. या लागी सज्ञानजनी, प्रवर्तावे आत्मसाधनी. सुटे काळ भयापासुनी, ऐसे जनी वर्तावे. कवणाची माता कवणाचा पिता, कवणाची कांता कवण दुहिता. बंधू भगिनी हे तत्वता, आप्त सोयरे समग्र. कवण नाही कोणाचे, अंती जाणे लागे नेमाचे. या लागी सार्थक जन्माचे, करा साचे बापांनो. पहा प्रवाही बुडला विप्रकुमार, तया ते टाकून परिवार. परत ते झाले येरा येर, लहान थोर सर्वही. ऐसे लोटता बहुत दिवस, वैधव्य दशात सतीस. जिताची मृत्यू स्त्रियेस, भोगिता वैधव्यास जाणवा. दिवस न लोटेची सर्वथा, न सरे वैधव्याची व्यथा. आयुष्य ही न सरेची तत्वता, मरणावस्था सती ते. तव एके काळी ते सुंदरी, स्नानार्थ पातली नर्मदा तीरी. तेथे पुराण श्रवणी क्षणभरी, अवकाशे बैसली असे. तेथे निरूपण निघाले, मळ महात्मे पुण्यागळे. स्थानदान करिता एके वेळी, प्राप्त सोहळे वैकुंठी. ऐसा विश्वास धरून अंतरी, गृही पातली ते सुंदरी. मग मृदू वचने प्रार्थना करी, ते अवसरी पितयाची. म्हणे ताता ऐक वचन, वैधव्य वथा न लोटे जाण. तरी उपाय करू कवण, सांगा मज लागून स्वामिया. तिये ते पाहुने दुःख भरित, पिता नेत्री अश्रू स्त्रवत. म्हणे बाई एक मात, करी व्रत मल महात्म्य. परी संपूर्ण भरत आला मास, उर्वरित राहिला एक दिवस. तरी तू आचरे स्नानदानास, मौन नक्तास आचरावे. उपरी करू उद्यापन, यथाविधी ब्राह्मण संतर्पण. केलिया घडे महापुण्य, सत्य जाण शुभानने. जैसा संपूर्ण ग्रंथ न ऐकता, शेवटील अध्याय ऐकता. फळ लाधे हो तत्वता, संपूर्णता प्राप्त होय. तैसेची हेही व्रत जाण, करी तू एकची दीन. मनोरथ पुरविता भगवान, श्री जनार्दन दयाळू. ऐसी ऐकता पितयाची वार्ता, बहुत हर्ष भरीत ते दुहिता. प्रातःकाळी स्नानार्थ तत्वता, नर्मदा तीरी पातली. संकल्पयुक्त स्नान सारूनी, परतली स्वगृहा कामिनी. मग सत्पात्र विप्र बोलावुनी, बैसे भामिनी पूजेते. त्रय त्रिणी दशक देख, अपूप केले सुरेख. धृत सहित शर्करा मिश्रित, कास्यपात्री संपादी. कुंभघट स्थापुनिया, पूजन करी लवलाया. चित्ती भावार्थ धरुनिया, विप्रवर्या अर्पितसे. दक्षिणेसहित वस्त्र अलंकार, द्विजा पूजिते सुंदरा. मग मौन्य करुनी नक्त विचारा, सर्वेश्वरा भजतसे. स्वपंक्ती विप्रभोजना, सारिती झाली ते ललना. प्रातःकाळी उद्यापना, पीता जाण करवीतसे. षड्रस अन्ने निपजवून, धृत पाचित पायस्सानी. द्विजा वैसवुनी भोजनी, दक्षिणादानी विधियुक्त. यथा काळे फळ आणूनी, ब्राह्मणा ते अर्पी दक्षिणादानी. ओटी भरुनी सुवासिनी, नमस्कारूनी बोळवीत. ऐसे उद्यापन करून, भावार्थ बळे प्रसन्न शूळपाणी. विमान आले स्वर्गाहुनी, शिवगणी मंडित पै. घंटा रव होता अपार, माझी शिवगण आणि किन्नर. वाद्ये वाजती अपार, सुरवर तटस्थ टेले. ऐसे विमान उतरता भूतळी, दिव्य रूप केली ते बाळी. सर्वा देखता उद्धरोन गेली, आश्चर्य सकळी पै केले. म्हणती एक दिनाचा व्रत प्रभावो, तात्काळ उद्धरली पहाहो. ऐसा कृपाळू लक्ष्मी नाहो, लीला लाघवो दाखवीतसे. असो ते विप्रसूता, शिवाजवळी नेली तत्वता. येरी चरणी ठेवूनी माता, विश्वनाथा नमी येले. नमस्कारूनी पार्वती ते, स्तुतिवादे प्रवर्ते स्तवनाते. जोडुनिया बद्ध हस्ते, मुखी गर्जे नामघोष. जय शंकर सदाशिवा, कर्पूर गौरा उमा माधवा. भक्तवरदायक प्रिय माधवा, सोडविले भवापासुने. म्हणे उदारा त्रिनयना, खटवांगधरा व्याळभूषणा. वृषभध्वजा भक्तपाळणा,
दानव निक्रंदना दया निघे. मी तव मती मंद अपराधी, कृपा सागर तू दयानिधी. देवुनी पूर्ण कृपा औषधी, भव भय व्याधी निवारिली. ऐसा स्तुतिवाद करुनी, मस्तक ठेविला शिवचरणी. संतोषयुक्त झाली भवानी, देखोनी नयनी तियेते. निरखून पाहे भवानी, तव कुंकुमही न वरणी. म्हणे धवरहित हे कामिनी, जाणवले मनी जगन्माते. मग अश्वासुनी तियेते, सन्निध वैसवली निरूते. नाना उपभोग सयोचिते, पुरवी तियेते भवानी. ऐसे लोटले कित्येक दिवस, तव एके दिवशी श्रीनिवास. शिवभेटीस अनायास, कैलासापै आले. नमुनिया कैलास राणा, येरा येर करुनी हास्यवदना. देवुनिया अभ्युत्थाना, रमा रमणा बैसविले. स्वागत पुसोनी सकळ, वाराणसी चालले तात्काळ. विमानारूढ ते वेळे, भवानी सहित निघाले. सवय घेतली मेधावती, काशीपुरा पावली त्वरित गती. अनुपम्य रचना तये स्थिती, देखोनी मनी आनंद. म्हणोनी आनंदवन म्हणती, अमृतवाहिनी भागीरथी. जे त्रिपथगामिनी विख्याती, जनतरती बिंदू मात्रे. तेथे वास्तव्य लीनकंठ, करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत श्रेष्ठ, स्थापी नीलकंठ आदरे. तव तिथे अकस्मात मेधावती, देखती झाली पार्वती. खेद खिन्न वैधव्यस्तती, म्लानवदने देखिले. मग प्रार्थुनी विश्वनाथ, म्हणे हे सती वैधव्य व्यथा. न साहेची सर्वथा, निवारी कृपावंता हे. भोळा उदार कर्पूर गौर, देता झाला अक्षयीवर. अक्षयी सौभाग्य अपार, होऊ शंकर बोलिला. तैपासून नाम जाण, मंगळा गौरी ठेवी त्रिनयन. दिधले अक्षयी भुवन, स्थापिली जाण वाराणसीये. तै नापासूनी नाम विख्यात, म्हणती मंगळा गौरी सत्य. जनयात्रेसी जातीस नित्य, घेती दर्शन आदरे. इतर देशींचे यात्रेकरी, जाती ते नमती मंगळा गौरी. हे प्रचिती अद्यापवरी, सर्वत्र नेत्री देखिती. ऐसी ते मेधावती विप्रदुहिता, एक दिनी व्रत आचरिता. वैधव्याची निवारुनी व्यथा, अक्षयी सौभाग्यता ते झाली. ऐसे हे मलमहात्म्य जाण, लक्ष्मी ते सांगे जनार्दन. तेची प्राकृत भाषा श्रोते सज्जन, करोत श्रवण आदरे. शास्त्र प्रचित साक्षीभूत, मनी धरुनी शुद्ध भावार्थ. भावे आचरावे हे व्रत, सर्व आघात न सोहे. शिवपुराणींची ही कथा, पद्मपुराणी असे तत्वता. तेची प्राकृत भाषे तुम्हा आता, श्रवणपंथा निवेदिली. तया मंगळा गौरीचे दर्शन, मंगळ होती सर्वही जन. शंकर गौरी तुष्टमान, होय कल्याण सर्वांठाई. तरी नर अथवा नारी, बाळ अथवा वृद्ध सुंदरी. लाभ सारिका सर्वांपरी, व्रत निर्धारी आचरता. इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित अष्टदशोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु.